नमस्कार. एक दूरदृष्टीतून उभा राहिला शतकाचा ज्ञानवृक्ष. 100 वर्षापूर्वींचा काळ. शिक्षणाच्या संधी मर्यादित होत्या. समाजातील सर्व स्तरांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. पण अशा काळात काही दूरदृष्टीच्या व्यक्तींनी भविष्याचा वेध घेतला. शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे माध्यम नाही, तर समाज घडवणारी आणि पुढची पिढी घडवणारी शक्ती आहे. या विचारातूनच एक संकल्प जन्माला आला. खान बहादूर सलाउद्दीन, रावसाहेब मुदलियार आणि कर्नाटकी या दूरदृष्टीच्या व्यक्तिमत्वांनी शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यातून पुढे आकाराला आली दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटी. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार द्यायचा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायचा आणि समाजासाठी जबाबदार कर्तृत्ववान नागरिक घडवायचे. ही त्यांच्या शिक्षण दृष्टीची खरी ताकद होती. काळ पुढे सरकत गेला आणि संस्थेच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारे व्यक्तिमत्व पुढे आले. दी तथा आबासाहेब अत्रे. आबासाहेब अत्र्यांनी शाळेच्या विस्तारासाठी आणि शैक्षणिक विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नातून शाळा मोठी झाली, तिच्या कार्याचा विस्तार झाला आणि शिक्षणाची ही ज्ञानज्योत अधिक दूरवर पोहोचली. याच संस्थेच्या संस्कारातून घडलेल्या एका माजी विद्यार्थिनीने पुढे केवळ देशाच्या सांस्कृतिक विश्वात नव्हे, तर संस्थेच्या वाटचालीतही आपला अमूल्य ठसा उमटवला. पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे. प्रभा अत्रे या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी म्हणून त्यांचे संस्थेशी असलेले नाते केवळ आठवणींपुरतेच राहिले नाही. 5 दशकांहून अधिक काळ त्यांनी संस्थेला आपले मार्गदर्शन, योगदान आणि मोलाची साथ दिली आणि संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही समर्थपणे सांभाळली. ज्ञान, कला आणि संस्कार यांची सांगड घालणाऱ्या डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या योगदानामुळे संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला एक वेगळे वैभव प्राप्त झाले. अशा अनेक कर्तृत्ववान व्यक्तींनी दिलेल्या योगदानातून 100 वर्षांपूर्वी रुजवलेले हे छोटेसे बीज आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. या वृक्षाच्या सावलीत असंख्य विद्यार्थी घडले. कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. म्हणूनच आज शताब्दीच्या उंबरठ्यावर उभे राहून मागे वळून पाहताना जाणवते, ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, ही 100 वर्षांची शिक्षण परंपरा आहे. ही संस्काराची शिदोरी आहे आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीची जिवंत साक्ष आहे. ज्यांनी या ज्ञानदानाची ज्योत पेटवली त्या खान बहादूर सलाउद्दीन, राव बहादूर मुदलियार आणि कर्नाटकी यांना विनम्र अभिवादन. संस्थेच्या विस्ताराला नवी दिशा देणाऱ्या आबासाहेब अत्रे यांच्या योगदानाला कृतज्ञ अभिवादन आणि संस्थेशी 5 दशकांहून अधिक काळ जोडलेल्या माजी विद्यार्थिनी आणि माजी अध्यक्षा पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या योगदानालाही मनपूर्वक वंदन. त्यांनी पेटवलेली ज्ञानज्योत आजही तेवत आहे. त्या प्रकाशात नव्या पिढ्या घडत आहेत, नवी स्वप्ने आकार घेत आहेत आणि नवी क्षितिजे खुणावत आहेत. शतकाचा वारसा घेऊन, भविष्याचा ध्यास घेऊन दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटी नव्या शतकाकडे नव्या उमेदीने, नव्या ऊर्जेने आणि नव्या संकल्पाने वाटचाल करत आहे. सततम ऊर्ध्वम, सतत
प्रगतीकडे वाटचाल करत राहू.